मैत्रिणींनो. सकाळचे वाजलेत 6:30 आणि मी लगबगीने माझं आवरून दाखल झाले माझ्या किचनमध्ये. बरं लगबग कसली, तर सकाळी सकाळी लेकाच्या शाळेच्या डब्याची. आज गॅसवरील हे कावील पाहून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय करणार आहोत ते. हो मैत्रिणींनो, आज आपण कोकणातील प्रसिद्ध आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे घावणे. हे घावणे आपण हा पारंपरिक भिडाचा तवा वापरून करणार आहोत. तर चला तर मग पाहूयात या घावण्यांसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते. मैत्रिणींनो, तांदळाचे घावणे करण्यासाठी आपल्याला अत्यंत मोजकं साहित्य लागतं आणि ते पटकन होणारी रेसिपी आहे. तर त्यासाठी आपल्याला लागतं हे घावण्याचं पीठ, जे मी 1 वाटी घेतलं आहे, तेल, चवीपुरता मीठ, थोडंसं पाणी आणि तव्याला तेल लावण्यासाठी ही मी नारळाची किशी घेतली आहे. कोकणात गावी केळ्याचं सोप वापरलं जातं. तुम्ही कांद्याचा देखील वापर करू शकता, परंतु कांद्याने तेल लावताना कधीकधी आपल्या घावण्यांना त्या कांद्याचा वास राहतो, म्हणून मी इथे ते नारळाची किशी वापरणार आहे. त्याऐवजी तुम्ही सिलिकॉनचं ब्रश देखील वापरू शकता. घावण घालण्यासाठी पीठ तयार करताना सर्वप्रथम हा मी मिक्सिंग बोल घेतला आहे. त्यामध्ये आता हे गरजेपुरता मी काढून घेतलेलं घावण्याचं पीठ आहे. हे रेडीमेड घावण्याचं पीठ आहे. ते घावण्याचं पीठ यात घालतीये. आता आपण या पिठाचा अंदाज घेत घेत यात पाणी घालायचं आहे. साधारण 1 वाटी पिठासाठी 3 वाट्यापर्यंत पाणी पुरेसं असतं. तरी देखील आपण सगळं पाणी एकदम न घालता थोडं थोडं करून हे पीठ मिक्स करत पाणी घालायचं आहे त्यात. असं ढवळून घ्यायचं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करायची आहे. आता हा 2रा कप मी पाणी घालतीये त्याच्यात. पुन्हा एकदा ढवळून घेऊयात आपण व्यवस्थित ते. आता हे साधारण 3रा कप मी पाणी त्यात घालतीये. त्यात आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. आणि व्यवस्थित ढवळून घेऊयात ते. ही साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला, जेणेकरून आपल्याला या विडाच्या तव्यावर हे घावण घालताना सोपं जाणार आहे. प्रत्येक वेळेला घावण घालताना हा चमचा खालपर्यंत नेऊन असा हे पीठ ढवळायचं आहे आणि मगच घावण घालायचं आहे. कारण हे जे पीठ केलेलं असतं हे थोडंसं रवाळ टेक्स्चर असतं तांदळाचं पीठ, आणि ते पीठ जाऊन खाली तळाशी बसतं. त्याच्यामुळे कायम घावण घालताना हे पीठ ढवळून घेऊन मगच घावण घालायचं आहे. तुम्ही पाहू शकताय मैत्रिणींनो, आता घावण घालण्याआधी तुमच्या गॅसचं जे बर्नर सगळ्यात जास्त किंवा मोठ्या फ्लेमचं असेल त्या बर्नरवरच मी हे कावील तापायला ठेवलंय. आता घावण घालण्यापूर्वी हे कावील खूप व्यवस्थित तापलं पाहिजे. ते व्यवस्थित तापलं की त्याच्यावर घावण घालून आपण गॅस कमी करणार आहोत. हे पहा, आता हा भिडाचा तवा फार चांगला तापलेला आहे. आता त्याच्यावर आपण घावण घालूयात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेळेला घावण आपण घालताना हे पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचंय
आणि मगच त्याचा घावण घालायचा आहे तव्यावर. तुम्ही पाहू शकता हा तवा खूप छान तापल्यामुळे या घावण्याला जाळी खूप छान पडली. आता आपण गॅसची फ्लेम कमी करून टाकायची आणि त्यावर 2-3 मिनिटाकरता हे झाकण ठेवायचं आहे. 2-3 सेकंदाकरता सॉरी. आता बिळावरचे झाकण आपण काढूयात. तुम्ही पाहू शकताय या घावणाच्या कडा कशा व्यवस्थित सुटलेल्या आहेत. आता आपण आधी कायम या कडा सोडवून घ्यायच्या आधी आणि मगच तो घावणा काढायचा आहे बाहेर. घावण परतून दुसऱ्या बाजूने शेकवणं हे ऐच्छिक आहे. तुम्ही ते तसं परतून शेकू देखील शकता किंवा तो असाही काढू शकता बाहेर. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आपले जाळीदार मऊ लुसलुशीत घावणे तयार आहेत. ते मी आज सर्व केलेत मीच बनवलेल्या पूड चटणीसोबत. ही पूड चटणीची रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर ती त्वरित जाऊन पहा आणि ती करून देखील पहा. आज मी हे घावणे करण्यासाठी वापरलं आहे गुरव मसाले दैसर अशोकवन यांचे तयार घावणपीठ. तुम्हाला देखील हे घावणपीठ हवं असेल तर त्वरित त्यांच्या दुकानाला भेट द्या आणि हे अशा पद्धतीचे घावणे तयार करून पहा. धन्यवाद.